उमेदवार सौ निर्मला कुलदीपजी नंदेश्वर बळवणी. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या मित्र श्रेयस घेऊन आलो तुमच्यासाठी आणखी एक ब्लॉग. तर तुम्हाला माहीतच असेल आपल्या साकोलीमध्ये चुनाव आहे. चुनावाचा माहोल जोरात शोरात आहे. तर चुनावामध्ये आपली बडी मम्मी निर्मला कुलदीप नंदेश्वर उभे झालेले आहेत. त्यांचे चुनाव चिन्ह आहे पंजा. तर जेवढे पण आपले प्रभाग क्रमांक 8मध्ये जेवढे पण लोक चुनाव देतात सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी बूथमध्ये जाऊन पंजाशी बटन दाबा. आपण आता थोडा रस्त्यामध्ये आहो. आता आपली रॅली वगैरे आहे. तर आपण सर्वात अगोदर उमेदवाराच्या घरी जात आहोत, बडी मम्मीच्या घरी जात आहोत. आता आम्ही दोघं पण बघू शकता तुम्ही, जो समोरच्या आपल्याला दिसत आहे घर, इथे राहतात बडी मम्मी. त्यांचे चुनाव चिन्ह आहे पंजा. आणखी त्यांच्यासोबत नगरसेवक म्हणून हेमंत सिंग, फत्तू सिंग, भारद्वाज पण उभे आहेत. त्यांना पण नगर अध्यक्षासाठी सुनीता अशोक कापगते हे पण उभे आहेत. त्यांना पण मत देऊन प्रचंड मताने निवडून आणा. पहुंच चुके हैं घर में, नीचे रहते हैं. चलिए अपन जाते हैं. तो अभी हम पहुंच चुके हैं घर में. रोनी बाबू उधर अभी सबकी शूटिंग लेना, ठीक है ना? झंडा लगाना चालू है. इधर भी बैठे, ये देखिए इधर बहुत बड़ा काम प्रचार करने जाना और यहाँ पर बैठे लेटे, कोई कुछ नहीं, उनको कुछ नहीं, सब बैठे हैं. कोई टेंशन नहीं, कुछ नहीं. गाइस हम लोग अभी जा रहे हैं. नाही हे फक्त बसून आहेत. काही टेन्शन नाही, कोणत्या गोष्टीचा टेन्शन नाही. आता 2 वाजलेले आहेत तरी पण इथे बसून आहेत सर्वजण. कुणीच नाही जात आहेत ना तिथे. आणि सर्व तिथे जे पण बाया वगैरे आहेत ते सर्व तिथे वाट बघत आहेत त्यांची. हे इथे बसलेले आहेत बिना फॅननी पकोड्यांवर पकोडे. तर आपण आता निघलेलो आहोत. तिथे सर्वजण वाट बघत आहेत. आपण आता जात आहोत तिथे रॅलीमध्ये सर्वजण आहेत. आपल्यासोबत आरू पण आहे. आरू हाय, सर्वांना हाय बोल आरू. तर आपण जात आहोत तिकडे. आपल्याला आताच कॉल आलेला होता की लवकर ये म्हणून. सर्वजण जमा झालेले आहेत. आपण तिथेच जातो. आशीर्वाद लॉन्स ह्या रस्त्यामध्ये आहोत. हा इथून मागून जो रस्ता जात आहे तो आशीर्वाद लॉन्सला जाते रस्ता. आपण आता सीधा रस्त्याने एकुडी रोड जो आहे, जो एकुडीला जाते तो रस्ता तिथे आहोत. आणि मागे एक शाळा आहे तिचं नाव बचपन आहे. तिथे पण सेंटर लागणार आहे उद्याला. आणि एक सेंटर लागणार आहे आपला सोसायटी, मोठी सोसायटी जी की आहे हायवे दूर आहे इथून. पण आता लागला तिथे. आता कसं लागलं तर माहीत नाही. ते आपल्या एरिया आपल्याला रोनित दादाने सांगितलेले आहे की ते सर्व निघालेले आहेत. तर आम्ही थोडा लवकर जात आहे. ते म्हणजे सर्व थांबले होते प्रबुद्ध चौकमध्ये, ते सर्व निघालेले आहे. तर आपण जात आहोत लवकर बघू शकता. चला सर, हे आपले कार्यकर्ता इथे बसलेले आहेत. इथे पण बसले आहेत आपले समोरचे होणारे उमेदवार 5 वर्षानंतर. आणखीन इकडे पण आहेत 5 वर्षानंतर होणारे उमेदवार. तर कोण आहेत? आज काँग्रेस पार्टीची खूप रॅली चालू आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक 8मध्ये काँग्रेस पार्टीचा खूप प्रभाव चालू आहे. आणि हेमंत भारद्वाज आमचे नेता विजय होणार आहेत 400 वोटांनी. निर्मला कुलदीप नंदेश्वर 200 वोटांनी उद्या परवाला विजय होणार आहेत. धन्यवाद. तुम्ही ऐकलाच असाल आपले होणारे समोर उभे होणारे उमेदवारांनी काय सांगितले की हेमंतजी भारद्वाज निवडून येणार आहेत लवकरच. 3 तारखेला रिझल्ट आहे. आणखी निर्मला कुलदीप नंदेश्वर पण निवडून येणार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण जात आहोत. त्यांची रॅली निघाली आहे. समोर आपण मागे आहोत. तर आपण जात आहोत तिकडे. तर ज्याला जाऊया. उभे आहेत हे आमचे होणारे भावी उमेदवार 5 वर्षांनंतर. हिमानी कुलदीपजी नंदेश्वर 5 दिवसानंतर उभे होणार आहेत. समोर आणखी
हे इकडे वर आहे पंजा बघू शकता किती मोठा पंजाचा आहे माहोल बघू शकता. दूर दूरपर्यंत पूर्ण पंजाचे भावी उमेदवार सौ निर्मला कुलदीपजी नंदेश्वर बडीमम्मी जे पण आपले प्रभाग क्रमांक 8मधले बघतील सर्वांना अशी विनंती आहे सर्वांनी मत द्यावे आणि प्रचंड बहुमताने विजय करावे. बघू शकता पूर्ण जोर चालू आहे इथे पूर्ण दूर दूरपर्यंत तुम्हाला दिसणार आहे पब्लिक. बघू शकता दूर दूरपर्यंत पब्लिक आहे आपल्या रॅलीमध्ये. खूप जोरात प्रचार चालू आहे. मागे बघू शकता नारेवर नारे लागत आहेत नाऱ्यावर नारे लागत आहेत बघू शकता. फुल जोश सर्व जोशमध्ये आहे आणि आपण पण जोशमध्ये आहोत तसा काही नाही बघू शकता. हे पण आपला जो नंबर आहे तो लागते शिवनावाचा. हा बचपन शाळा आहे. हा आपला पहिला जो आहे बूथ तो आहे इथे लागणार आहे. दुसरा सोसायटी शाळा जसा स्टार्टिंगला सांगितला होता तो दूर आहे. तुम्ही पाहू शकता आता जोरदार प्रचार चालू आहे. प्रचाराचा माहोल सुरू जोरदार. तुम्ही मागे बी पाहू शकता. एवढा मोठा कोण नाही. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आपल्या गलीमध्ये जिथून आपण निघालेलो होतो स्टार्टिंगला त्या गलीमध्ये पोहोचलेलो आहोत बघू शकता. पूर्ण आपलाच एरिया आहे. सर्व पंजाब चालते इकडे. बाकी सर्व काही ना त्याला फक्त पंजाब पंजाब पंजाब. इसका हमें फल मिलना चाहिए 3 तारीख को जो रिजल्ट आएगा उसमें हम ऐसे ही हंसते हुए दिखने चाहिए.
असं करा ना. नमस्कार. मी ह्या सिविलवाडमध्ये 30 वर्षापासून राहत आहे आणि सर्वसामान्य जीवन जगलेले आहे हा तुम्हाला माहीत आहे. मी माझे ब्लाऊज शिवून कपडे शिवून ह्या सर्वसामान्य लोकांमध्ये मी राहिलेली आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि सगळं सक्रिय आहे, कार्यक्रमात भाग घेतलेली आहे आणि तत्पर तुमच्यासमोर मी येत होती. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ह्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहे आपल्या सिविलवाडमध्ये. आणि ह्या वार्डातून आता मी उभी आहे तर तुम्हाला विचार करायचा आहे की मतदान कुणाला करायचं आहे ते. जे कधी ह्या वार्डात आलेले नाही आहेत, कधी त्यांनी सहभाग घेतले नाही आहेत. मी ह्या वार्डात राहिलेली आहे. माझं लग्न होऊन मुलं बाळ इथेच मोठे झालेले आहेत. मी पण मोठी इथेच झालेली आहे आणि सर्वसामान्य जीवन जगलेली आहे मी. आमच्या हक्कात जीवन जगलेली आहे मी. तर सर्वसामान्य जनतेची मी आहे आणि तुम्ही जे म्हणाल ते मी करीन. माझं मी निवडून आली तुमच्या अडचणी मला सांगा, त्याच्या मी तत्पर कार्य करीन अशी मी इच्छा करते. आणि तुम्ही सगळेजण मला मतदानाने निवडून द्या, भरघोस मताने निवडून द्या, हेच माझी इच्छा आहे. धन्यवाद. एवढं तुम्ही आल्या, मला सपोर्ट केला, माझ्याशी राहिल्या. आज तुमचा हात माझ्या हातात राहील तर सहकार्य होईल. तुम्ही मला साथ द्याल तेव्हा सहकार्य होणार आहे. हा माझ्या एकटीनं काही नाही, हा आपला परिवार आहे, हा आपला घर आहे. इथेच राहण्याची मोठी झाली आहे मी. तुम्ही याचा विचार करा आणि मला भरघोस मतांनी निवडून द्या हीच विनंती आहे. माझी मराठी तितकी बरी नाही आहे तरी मी बोलतो. तर निर्मलाताई, सगळ्यांची ताई, सगळ्यांची अक्का, मावशी. जीवनाची सुरुवात साकोली सिव्हिल वार्डातूनच झाली आणि वयाचे 50 वर्ष ह्या सिव्हिल वार्डातच राहिली. तिकडे आमच्या घर आहे एक कौलाचा पडलेला, तिथून जीवनाची सुरुवात झाली है ना. जीवन क्लास करून लोकांसोबत मिळून मिसळून राहून जीवन तिने स्ट्रगल करून सामोर नेलं. आता 30 वर्ष झाले, मुलाला बाहेर जाऊन शिकवलं, स्ट्रगल केलं, बट सगळ्यासोबत मिळून मिसळून राहिली. मागच्या काही वर्षापासून 4 ते 5 वर्षापासून निर्मलाताई हे समाजकार्य सुद्धा करत आहे. हमेशा कधी पण कुठले कार्यक्रम असले हमेशा सक्रिय राहते. आणि माझे पप्पा कुलदीप नंदेश्वर मागील 30 वर्षापासून समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत. तर आता आम्हाला हे संधी मिळालेली आहे की ह्या वार्डातून निर्मलाताई उभ्या आहेत. अगर ह्या वार्डातून आपण ठाणलं की ह्या वार्डातली बाई जितायला पाहिजे तर मला तरी वाटते की आपण बहुमताने विजय होऊ. आणि दुसरा, हेमंत भारद्वाज भाऊ, ते मागील 5 वर्षापासून काम करत आहेत. सगळ्या जनसामान्य लोकांसोबत मिळून मिसळून राहतात आणि सगळ्यासोबत बरोबर राहतात आणि त्यांचे कामं करतात. आणि तिसरा, सुनीताताई कापगते, हे माझी जिल्हा परिषद सदस्यसुद्धा आहेत. 5 वर्षाचा यांना अनुभव आहे आणि अनुभवी आहेत. तर माझा हाच मानणं आहे की हे जे तिघही उमेदवार आहेत आपले, यांना भरपूर एक्सपिरियन्स आहे जीवनाचा प्लस समाजकार्याचा. अगर तुम्ही ह्या तिघही उमेदवाराचा साथ द्याल आणि काँग्रेसची सरकार बसवाल तर जे काही आपले कामं आहेत, रुकलेले कामं आहेत, नाल्याची कामं आहेत, इलेक्ट्रिसिटीचे कामं आहेत, ते तत्पर होतील. हे जे काही उमेदवार आहेत हे 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल राहतात. एक कॉल करा, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. आणि दुसरी गोष्ट, आमदार पण आपलाच आहे आणि खासदार पण आपलाच आहे. आणि अगर आपलीच नगर परिषद बनेल असा मला विश्वास आहे तर आपले सगळे कामं खूप चांगल्याने होतील, कुठंच अडथळा येणार नाही. आज इतकी लोक तुम्ही जमा झाले, मला तर हा पक्का विश्वास आहे की तुम्ही काँग्रेस पार्टीची सरकारच बनवणार. आणि माझी सगळ्यांना हे रिक्वेस्ट आहे की हे सगळं काही तुम्ही ऐकलं हे तुम्ही 4 अन्य बायाला सांगा आणि काँग्रेसची सरकार आणण्यामध्ये तुम्ही आमची मदत करा. धन्यवाद. नमस्कार, जय भीम. आता मी मागं तुम्ही मला अपक्ष म्हणून बहुमताने निवडून दिले. आता मला काँग्रेस पक्षाची तिकीट मिळाली आहे. माझा अजून विश्वास वाढला, अजून जास्त बहुमताने निवडून द्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि काँग्रेसच्या तिन्ही पंजाला बटन दाबायला एवढी विनंती करतो. धन्यवाद. घराकडे पोहोचलेला आहे. आपल्याला खूप टाईमच झाला कारण तिथे थोडा भाषण वगैरेचा पण होता, बडी मम्मी वगैरेचा. तर टाईम झाल्यामुळे आपण ह्या टाईमला पोहोचलो. तसे आता 7 वाजलेले आहेत. तर ह्याच प्रकारे आपल्या ब्लॉगच्या समाप्ती करूया आणि अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.